चुरशीच्या ठरलेल्या नगर परिषदेच्या या निवडणुकीत वरोरा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार अर्चना आशिष ठाकरे यांनी भाजपाच्या माया राजूरकर यांचा तब्बल 2785 मतांनी पराभव केला। थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अर्चना ठाकरे यांना 11396 तर प्रतिस्पर्धी भाजपाच्या उमेदवार माया राजूरकर यांना 8611 मते मिळाली। प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भाजपतर्फे जोरदार मोर्चा बांधणी करण्यात आली होती। या स्थानिक भाजपाचे आमदार करण देवतळे, काँग्रेसच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती। 26 नगरसेवक पद असलेल्या या नगर परिषदेत अखेर भाजपाने 11 तर काँग्रेसने 10 जागांवर विजय संपादन केला। यात इतरमध्ये शिवसेना शिंदे गटाने 2 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार व उभाटा गटाने प्रत्येकी 1 जागा पटकावली। एका जागेवर अपक्षाने बाजी मारली। यावेळी ढोल ताशांच्या गजरात शहरातील प्रमुख मार्गावरून नवनिर्वाचित अध्यक्ष अर्चना ठाकरे आणि नवनिर्वाचित नगरसेवक यांची रॅली काढण्यात आली। या प्रसंगी विजयाचे शिल्पकार ठरलेले माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा उपाध्यक्ष एहतेशाम अली, खासदार प्रतिभाताई धानोरकर तसेच इतर मान्यवर सहभागी झाले होते। या प्रसंगी आमचे प्रतिनिधी हितेश राजन हिरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष अर्चना ठाकरे तसेच खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्याशी संवाद साधला असता निवडणूक काळात जनतेला जे मी आश्वासन वचन दिले होते त्याची मी वचनपूर्ती करणार असल्याचे म्हटले। तर खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी 2-3 नगर परिषदेचा अपवाद वगळता इतर नगर परिषदेवर काँग्रेसचेच वर्चस्व राहिला असून विजयाची सुरुवातीपासूनच आम्हाला खात्री होती। जनतेने काँग्रेसच्या बाजूने जो कौल दिला तो भविष्यात सुद्धा काँग्रेसच्या बाजूने कायम राहील असा आशावाद व्यक्त करीत नवनिर्वाचित नगराध्यक्षा या वरोरा शहराचा सर्वांगीण विकास करील असे आश्वस्त करीत जनतेचे आभार मानले। तब्बल 18 दिवसानंतर नगर परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मतमोजणीचा रिझल्ट सुद्धा हाती आला आहे आणि नेमकी जी 18 दिवसापासून जे प्रतीक्षा चालू होती की कोण होणार आमच्या शहराचा नगराध्यक्ष, आमच्या प्रभागाचे नगरसेवक कोण होणार, या चर्चेला आज या ठिकाणी पूर्णविराम मिळतोय आणि या ठिकाणी रिझल्ट हाती आला आहे। या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार सौ अर्चनाताई आशिष ठाकरे मॅडम यांनी भाजपाच्या उमेदवार सौ मायाताई राजूरकर यांना चितपट करीत त्यांना धूळ चारीत विजयश्री प्राप्त केली आहे आणि या समयी ते आमच्या सोबत आहे। त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। मॅडम अभिनंदन, काय सांगाल या विजयश्रीबद्दल? नक्कीच आम्हाला सुरुवातीपासून जेव्हापासून प्रचार चालू झाला तेव्हापासून विश्वास होता की नक्की आमचा नगराध्यक्षाचा उमेदवार आणि सोबत नगरसेवकाचे देखील उमेदवार या ठिकाणी निवडून येईल। आणि आज आपण बघितलं असेल की फक्त हा वरोऱ्यापुरता विषय नाही तर एकंदरीत माझ्या लोकसभेत 14 नगरपालिका होत्या आणि 14 नगरपालिकेतल्या बोटावर मोजणाऱ्या 2-4 नगरपालिका सोडल्या तर मूलपासून बल्लारशाह, घुग्गुस, राजुरा, वरोरा, नागबीड सगळ्याच नगरपालिका जवळपास काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले। परत एकदा अभिनंदन। धन्यवाद। आणि ज्या पद्धतीचा कौल लोकांनी सगळ्या काँग्रेसच्या बाजूने दिला, मला विश्वास आहे की भविष्याच्या राजकारणातही सगळी जनता ही काँग्रेसच्या बाजूने राहील आणि नगराध्यक्ष म्हणून अर्चनाताई ठाकरे या ठिकाणी वरोऱ्यातून निवडून आलेल्या आहे आणि या नगरपालिकेचा कारभार एकदम व्यवस्थितपणे सांभाळून या वरोरा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी तत्पर राहील आणि सोबतच या नगरपालिकेत येणारे जे काही प्रभाग आहे त्या प्रभागाचा देखील सर्वांगीण विकास त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी नक्की होईल एवढा विश्वास मला या ठिकाणी आहे। या ठिकाणी आमच्यासोबत आहे नवनिर्वाचित नगराध्यक्ष माननीय अर्चनाताई ठाकरे मॅडम। मॅडम काय सांगाल, या पहिली प्रतिक्रिया काय आपली? प्रथम तर मी सर्वांचे खूप खूप अभिनंदन। विजयाचे शिल्पकार कोणाला ठरवणार? तसं तर प्रतिभाताईच आहे, पण माझे मिस्टर आशिषजी ठाकरे, एहतेशामजी भाऊ अली हे सगळेच आम्हाला इतके सहभाग केला आणि यांचं आणि सर्वच कार्यकर्ता जे आमच्या सोबत सतत राहायचे, रात्रंदिवस त्यांनी पूर्ण आम्हाला दिला, त्याच्यासाठी त्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते। नगराध्यक्ष पदाच्या खुर्चीवर बसल्यानंतर पहिलं कोणतं काम करणार? आधी तर मी जे सगळ्यांना वचन दिलेलं आहे की मी हे कार्य मी नक्की करण्याचा इथे प्रयत्न करील आणि स्टेप बाय स्टेप आम्ही त्या गोष्टीकडे पूर्णपणे लक्ष देऊ। धन्यवाद। या ठिकाणी बघू शकतो जे मी वचन दिलं होतं वरोरा शहरवासियांना ते पूर्ण करण्याचा मी प्रथम प्रयत्न करणार अशी बोलकी प्रतिक्रिया नवनिर्वाचित अध्यक्ष माननीय अर्चनाताई ठाकरे यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। या ठिकाणी बघू शकतो प्रचंड असा जल्लोष होत आहे। प्रतिनिधी हितेश राजन हिरे, वरोरा जिल्हा।